तर ठाण्यात मनसे ठाकरे सेनेचे इंग्रजीत बॅनर लागलेत। इंग्रजीत बॅनर लावल्यानं विरोधकांनी मात्र ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। ठाकरेंना फक्त मतांसाठी मराठी आठवतं। ठाण्यात भाजप शिवसेनेची ही टीका आहे। 99% बॅनर हे मराठीत आहेत। त्या परिसरामध्ये राज्याच्या बाहेरची लोक ही कामानिमित्त 2-4-8 दिवसासाठी तिथे येत असतात। आमचे विजन त्यांना कळावेत म्हणून तो बॅनर इंग्लिशमध्ये तिथे लागले। उभाटा मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय आहे, कारण नेहमीच मराठीचा पुळका दाखवणारी लोक आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतोय। खरं तर आपण वरलीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले। असं मला वाटतं की खरं तर उभाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का असा एक प्रश्न निर्माण होतोय मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये। त्याचं उत्तर मनसेच्या लोकांनीही वेळेत द्यावं अशी त्यांच्याकडे माझी मागणी आहे। आणि खरं तर हे एक केवळवाणा प्रकार त्यांच्या प्रचारामध्ये दिसतोय। खुर्ची मिळवण्याकरता मतं मिळवण्यासाठी काही करू, कधीही वेगळे होऊ, कधीही शिव्या देऊ, कधीही बरोबर येऊ, तसंच इंग्रजी बॅनर पण लावू। भाषणं, मुद्दे, तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते आमच्या दृष्टीने मतं महत्त्वाची आहेत, त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत। त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव या बॅनरमुळे दिसलेला आहे। मतांकरता एकत्र आणि आता मतांकरता मराठी सोडून इंग्रजी, मतांकरता काही करतील हे याचं एक नितांत ज्वलंत उदाहरण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।